सगळे लोक पैशासाठी काम करतात. खूप कमी लोकांना माहिती आहे पैशाला कामाला कसं लावायचं. कारण हेल्थ इन्शुरन्स काढल्याने त्याने हेल्थला काय प्रोटेक्शन होत नाही. बरेच लोकं खूप चुका करतात फायनान्स प्लॅनिंगमध्ये किंवा ते मॅनेज करण्यामध्ये. तर असे कोणते चुका आहेत ज्या कॉमनली केल्या जातात? स्टॉक मार्केट वगैरे हे शब्द जेव्हा कानावर पडतात तेव्हा असं सगळ्यांना वाटतं की हे स्कॅम किंवा सट्टा किंवा जुगार असा टाईपचं आहे. पण महागाई बघितली तर महागाई पण आपली 7-8% वाढतेच आहे. उलट एज्युकेशनमध्ये 10-10% ने वाढते. हेल्थ केअर सेक्टरमध्ये 10% ने वाढते. तर इनिशियल स्टेजला म्युच्युअल फंड थ्रू आपण SIP थ्रू चांगली वेल्थ ते लोक क्रिएट करू शकतात. तुम्ही कसं सजेस्ट करता की कशामध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे जेणेकरून जास्त रिटर्न्स मिळतील? आपला गोला 6 महिने वर्षभराचा जर असेल तर मला असं वाटतं पर्टिक्युलर आपण FD केली पाहिजे 6 मंथ्स 1 इयरची. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करणं आहे ना माझ्या हिशोबाने सगळ्यात इझी आहे. नॉट इन्व्हेस्टिंग करणं डिफिकल्ट जॉब आहे. थोडं करून आपल्याला जर वेल्थ क्रिएशन करायची एक खट्टी आपल्याकडे पैसा नसेल तर SIP हा एकदम प्रभावी मार्ग आहे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी. वेल्थ इन्शुरन्स तर हा का महत्त्वाचा आहे? तुमच्या दृष्टीने फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय? लाईफ इन्शुरन्स किंवा टर्म लाईफ इन्शुरन्स हे वेगवेगळे टाइप्स आहेत इन्शुरन्सचे. तर यातला कोणतं इन्शुरन्स सगळ्यात बेस्ट असतो? जर म्युच्युअल फंड पण स्टॉक मार्केटमध्येच लावणारे पैसे तर मी स्वतःच माझे पैसे स्टॉकमध्ये लावतो. पण ही इथे आपण सगळ्यात मोठी चूक करतो. इथे काय होतं प्रॉब्लेम की नमस्कार मित्रांनो, आजच्या पॉडकास्टमध्ये आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. बचतीपासून संपत्ती निर्मितीपर्यंतचा प्रवास. आपण नेहमी म्युच्युअल फंड्स, SIP, PMS, AIF, SIF, इन्शुरन्स यांच्यासारख्या संज्ञा ऐकत असतो. पण अनेकांना त्या नेमक्या काय आहेत आणि त्याचा आपल्या आर्थिक जीवनात कसा उपयोग होऊ शकतो हे समजत नाही. आज आपल्यासोबत आहेत एक अनुभवी आर्थिक सल्लागार जे गुंतवणूक, संपत्ती निर्मिती, आर्थिक नियोजन आणि विमा याबाबत अनेक गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करत आहेत. चला तर मग जाणून घेऊया योग्य आर्थिक नियोजन करून आपण आपलं आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवू शकतो. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? एकदम मजेत सर. तुमचं या पॉडकास्टमध्ये सर खूप खूप स्वागत. सर्वात आधी तुमची आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात ओळख करून द्या आणि तुम्ही या क्षेत्राकडे कसे आलात ते पण सांगा. बघा माझं नाव देवेंद्र कासार. कंपनीचं नाव DK फिन्सर्व. मी या क्षेत्रात येण्याचं कारण जेव्हा मी स्टार्टिंगच्या फेजमध्ये स्टॉक सब ब्रोकर होतो आणि तिथून जेव्हा मी माझ्या क्लायंटची वेल्थ क्रिएशन जर्नी सुरू केली, तेव्हा माझं असं लक्षात आलं, की त्याच्यासाठी डेली क्लायंट पण ॲक्टिव्ह मोडमध्ये असणं म्हणजे ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मला पण ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करत राहावं लागत होतं. पण जसं उदाहरण द्यायचं ठरलं तर येस बँकच्या बॅलन्स शीटमध्येच प्रॉब्लेम आहे. तिथे चांगल्या फंड मॅनेजरच्या स्टॉक्समध्ये पण येस बँक होता. मग अशा प्रकारे काही स्टॉक्सचं सिलेक्शन प्रॉपर होत नसल्याने काही पर्टिक्युलर स्टॉक्समध्ये माझ्या क्लायंटला लॉसेस होऊ लागले. तर तेव्हा मी असं डिसाईड केलं, की आपण म्युच्युअल फंड क्षेत्रात वळूया. जिथे विन-विन सिच्युएशन असेल. तिथे प्रोफेशनल टीम मॅनेज करेल त्यांचे फंड्स आणि त्याप्रमाणे त्यांची वेल्थ क्रिएट होण्यास त्यांना पण मदत होईल आणि माझा पण बिझनेस चांगला चालेल. अशा प्रकारे मी जेव्हा स्टार्टिंगच्या क्षेत्रात जर ते बघितलं, सगळे लोक पैशासाठी काम करतात. पण खूप कमी लोकांना माहिती आहे, की पैशाला कामाला कसं लावायचं. मग स्टार्टिंगच्या इनिशियल फेजमध्ये मी आपला म्युच्युअल फंडचा व्यवसाय सुरू केला. म्युच्युअल फंडच्या लोकांना गाईडन्स देत होतो. पण कालांतराने माझ्या लक्षात आलं, की जसं लोकांचं लाईफचे एज चेंज होतं, त्यांचे स्टेजेस चेंज होतात, त्यांचे गोल्स चेंज होतात. त्या हिशोबाने त्यांना फक्त म्युच्युअल फंड्सवरती डिपेंड न राहता त्यांना म्हणजे लाइक PMS, AIF आणि आता नुकतंच झालेलं लॉन्च प्रोडक्ट SIF अशा प्रकारे मी सगळे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट प्रोडक्ट त्यांना गाईड करण्यास सुरुवात केली. कुठलं पण फायनान्शियल प्रोडक्ट गाईड करण्याच्या अगोदर त्यांचं प्रॉपरली इन्शुरन्स असणं म्हणजे प्रोटेक्शन असणं फंडला खूप गरजेचं आहे. तर मी त्याप्रमाणे वेल्थ इन्शुरन्स लोकांना द्यायला लागलो. आता वेल्थ इन्शुरन्स बोलल्यावर नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला, की हे तर मी पहिल्यांदा ऐकलं. पण फ्रँकली सांगू तर हेल्थ इन्शुरन्सला नाव मी वेल्थ इन्शुरन्स देतो. कारण हेल्थ इन्शुरन्स काढल्याने त्याने हेल्थला काय प्रोटेक्शन होत नाही. हे प्रोटेक्शन कशाला होतं? वेल्थला. त्याच्यामुळे आम्ही वेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स असं पूर्ण प्रोटेक्शन देऊनच मग त्यांची इन्व्हेस्टमेंट करण्यास जर्नी करण्यास सुरुवात केली. सर फायनान्शियल प्लॅनिंग किंवा फायनान्स मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. पण याबद्दल आपल्या शाळेत किंवा कुठे शिकवलं जात नाही. त्यामुळे बरेच लोकं खूप चुका करतात फायनान्स प्लॅनिंगमध्ये किंवा ते मॅनेज करण्यामध्ये. तर असे कोणते चुका आहेत ज्या कॉमनली केल्या जातात? एक तर त्यांना लॅक ऑफ
अवेअरनेस म्हणजे हं. आपल्याला शाळेत कधी म्युच्युअल फंडवरती किंवा फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटवर कधी शिकवलं नाही. त्याच्यामुळे त्याचा अवेअरनेस मार्केटमध्ये नसल्यामुळे ते शक्यतो इन्व्हेस्ट लवकर म्हणजे लॅक ऑफ अवेअरनेसमुळे ते इन्व्हेस्टमेंट करत नाही. हं. दुसरी गोष्ट अशी की त्यांना फिअर ऑफ लॉस म्हणजे त्यांना असं वाटतं की मी जर पैसे गुंतवले, तर नेहमी आपण ऐकत आलोय की स्टॉक मार्केट वगैरे हे शब्द जेव्हा कानावर पडतात, तेव्हा असं सगळ्यांना वाटतं की हे स्कॅम किंवा सट्टा किंवा जुगार अशा टाईपचं आहे. मग आपल्याला त्याच्याबद्दल फिअर असतो की माझे पैसे मी इन्व्हेस्ट केल्यानंतर त्याचं नक्की काय होईल? त्याच्यानंतर एक कम्फर्ट झोन पण असतो की सपोज मला बँकमध्ये जर मी माझे पैसे ठेवतोय, एफ-डी वगैरे करतोय, तर तिथे मला काय पैशाला माझ्या धक्का पण लागत नाही आणि माझे पैसे पण सेफ राहतात. या हिशोबाने पण खूप लोकं कम्फर्ट झोनमुळे पण आपले पैसे इन्व्हेस्ट करायला थोडे घाबरतात. ओके. म्हणजे इन्व्हेस्ट करायला मागत नाही. तुम्ही जसं म्हणालात, की लोकं एफ-डीमध्ये वगैरे पैसे जास्त ठेवतात. तर त्याचं काय कारण आहे, की लोकांना एफ-डीमध्ये पैसे ठेवणं जास्त सेफ वाटतं? बघा एफ-डीमध्ये जेव्हा लोकं आपले पैसे ठेवतात, तेव्हा त्यांना ते पैसे असं वाटतं की माझे पैसे सुरक्षित आहे. हं. पण जर खरं सांगायचं ठरलं, तर उलट त्यांना ते पैसे एफ-डीमध्ये ठेवून जास्त लॉसेस आहे. ओके. तर लॉसेस कसं? कारण जर तुम्ही ह्यात एक पार्ट असतो, की हं. इन्फ्लेशन. तर इन्फ्लेशन म्हणजे काय? महागाईचा दर. जर मी आज माझे पैसे जर एफ-डीत ठेवतोय, समजा ₹100 ठेवले आणि त्यात एफ-डीचा व्याजदर आज 7% आहे. 7% ने माझे पैसे साधारण किती वर्षात डबल होतात? तर 72 ला जर आपण 7 ने जर डिव्हाईड केलं, म्हणजे रूल ऑफ 72 आम्ही शिकवतो. रूल ऑफ 72 चा अर्थ काय? की रूल ऑफ 72 ला जो आपल्याला इंटरेस्ट रेट भेटतो, त्याने आपण त्याला डिव्हाईड करायचं. 72 ला जर मी 7% एफ-डीच्या रेटने जर डिव्हाईड केलं, तर उत्तर येतं 10.2 बरोबर. म्हणजे 10 वर्षात साधारणतः आपले पैसे डबल होतात. पण जर तुम्ही आपण महागाई बघितली, तर महागाई पण आपली 7-8% ने वाढतेच आहे. बरोबर. उलट एज्युकेशनमध्ये 10-10% ने वाढते. हेल्थ केअर सेक्टरमध्ये 10% ने वाढते. तर याचं सांगण्याचं तात्पर्य आहे, की आपल्या पैशांची पर्चेसिंग पॉवर आपण वीक करतोय. म्हणजे जेव्हा आपण बँकमध्ये जर एफ-डी ठेवतोय, तर बेसिकली त्या पैशांची आपली वाढच होत नाही. बरोबर. मग आपल्याला गेन होतच नाही. हं, तर साधारणतः एफ-डी अशा प्रकारे असते. पण लोकं तिथे सुरक्षित समजतात आणि ॲक्चुअलमध्ये ते लोकांना त्याचा फायदा तेवढा होत नाही. ओके. मग आपल्याला अशा इन्स्ट्रुमेंटमध्ये पैसे लावले पाहिजे, जिथे आपण ॲट लीस्ट इन्फ्लेशनला बीट केलं पाहिजे. म्हणजे जर इन्फ्लेशन 7% आहे आणि जर मला 10% च्या इन्स्ट्रुमेंटमध्ये मी जर माझे पैसे इन्व्हेस्ट करतोय, तर वरचे 3% हा माझा नेट प्रॉफिट आहे. ओके. असे कोणते असेट क्लास आहेत जिथे तर आता असेट क्लासमध्ये जर आपण सांगायचं ठरलं, तर भरपूर टाइपचे असेट क्लास आहे आणि ते जसे इन्व्हेस्टर आपले जसे चेंज होत जातात, हं. त्याप्रमाणे त्यांना आहे. आता इनिशियल स्टेजला म्युच्युअल फंड थ्रू आपण एस-आय-पी थ्रू चांगली वेल्थ ते लोकं क्रिएट करू शकतात. हं. पण जर कोणी ऑलरेडी आपल्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावतोय आणि त्याला थोडंसं डायव्हर्सिफिकेशन पाहिजे, जसं आपण एच-एन-आय क्लायंट बोलतो, हाय नेटवर्क इन्कमवाले. तर हे ई-एम-एस, हं. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सिस्टम, ए-आय-एफ, अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड्स, नुकताच झालेला फंड एस-आय-एफ, स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्स. यामध्ये ते आपले पैसे गुंतवू शकतात. तुम्ही एखादा क्लायंट आला तुमच्याजवळ, समजा मीच आलो आणि मला माहितीच नाहीये, की कोणत्याच त्या तुम्ही आता जे वेगवेगळी नावं घेतली त्याबद्दल माहितीच नाही. तर तुम्ही कसं सजेस्ट करता, की कशामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे जेणेकरून जास्त रिटर्न्स मिळतील? आता बघा आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो ना, बेसिकली सगळे इन्स्ट्रुमेंट इन्व्हेस्टमेंटचे चांगले असतात. हं. उदाहरण द्यायचं ठरलं तर आपण एफ-डी. आपल्याला एफ-डी पण खूप चांगली आहे. का? तर आपला जर गोल आपला शॉर्ट टर्म असेल, आपला गोल हा 6 महिने, वर्षभराचा जर असेल, तर मला असं वाटतं पर्टिक्युलर आपण एफ-डी केली पाहिजे 6 मंथ्स, 1 इयरची. पण जर आपला गोल हा लाँग टर्म आहे, 5 इयर्स आहे, 10 इयर्स आहे, तर आणि आपल्याकडे आपला तो गोल आहे आणि आपल्याला तो अचीव्ह करायचा आहे, तर आपण तो म्युच्युअल फंड थ्रू अचीव्ह करू शकतो. पण जर आपल्याकडे लमसम 1 कोटी पैसे आहे, आता माझ्याकडे 1 करोड रुपये आणि मला वाटतं मी ते पैसे कसे इन्व्हेस्ट करू? तर याच्यात काही फंड्स आपण हा म्युच्युअल फंडला लावू शकतो आणि काही फंड हा आपण पी-एम-एसला सुद्धा लावू शकतो. त्याचबरोबर जर माझ्याकडे सपोज त्यापेक्षा जास्त व्हॅल्यू आहे, माझ्याकडे आज सपोज 5 सीआर आहे आणि मला पैसे इन्व्हेस्ट करायचे, तर मी ए-आय-एफ पण चूज करू शकतो, एस-आय-एफ पण करू शकतो, पी-एम-एस पण करू शकतो, म्युच्युअल फंड पण करू शकतो. मग जसे पैसे असतील आणि आपले जसे गोल्स असतील, त्या हिशोबाने आणि कसं असतं प्रत्येक प्रॉडक्टमध्ये एक रिस्क इन्व्हॉल्व असते. जर आपल्याला सपोज नक्कीच आपली पी-एम-एसची रिस्क म्युच्युअल फंडपेक्षा थोडी जास्त असते. पण तो ॲपेटाईट जर आपला असला, तर आपण पी-एम-एस सुद्धा घेऊ शकतो आणि आपल्याला असं वाटतं, की माझे पैसे नॉट ओन्ली रिटर्न्स एक्समध्ये झाले पाहिजे, म्हणजे 2x, 3x, 4x येणाऱ्या टाईमात. आपण ए-आय-एफचा पण ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. ओके. तर अशा प्रकारे तुमच्या गोल्सनुसार आपण फंड सिलेक्शन करू शकतो. तुम्ही म्हणालात, की प्रत्येक प्रॉडक्टमध्ये रिस्क वेगवेगळी असते. असं पण म्हटलं जातं, की जेवढी मोठी रिस्क तेवढे जास्त रिटर्न्स मिळण्याचे पण चान्सेस असतात. तर काय जास्त धोकादायक आहे? रिस्क घेणं किंवा म्हणजे इन्व्हेस्टमेंट करणं किंवा इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे नाहीच करणं?
खूप छान प्रश्न. माझ्या हिशोबाने तो इन्व्हेस्टमेंट नाही करणं हीच सगळ्यात मोठी रिस्क आहे. ओके. कारण आपण जर ते इन्व्हेस्टमेंट नाही केली, हं. तर उदाहरण द्यायचं ठरलं तर परत मी तुम्हाला ते देऊ शकतो. सपोज आज एक गोष्ट आपल्याला ₹100 ला भेटते हं. आणि ते पैसे मी कुठे इन्व्हेस्ट नाही करत आहे, ते मी माझ्या सपोज पॉकेटमध्ये ठेवतो किंवा आपल्या तिजोरीत ठेवतो. हं. तर ते ₹100 चे येणाऱ्या 5 वर्षानंतर व्हॅल्यू काय असणार? नक्कीच ते ₹100 असणार. बरोबर. पण जी गोष्ट आपल्याला ₹100 आज भेटते, ती 5 वर्षापूर्वी ती ही ₹100 ची गोष्ट ती आज ₹100 ला नक्कीच नसणार. बरोबर. त्याच्यात ती वाढ झालेली असणार कारण महागाई त्यात इन्क्लूड झालेली असणार. मग जर आपण पैसे इन्व्हेस्ट करत नाही, तर ही सगळ्यात मोठी रिस्क आहे. पण इन्व्हेस्ट करून काय होतंय त्याच्यात? आपण इन्व्हेस्ट करून आपल्या पैशामध्ये जी वाढ होते, तेवढी आपण कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतो. मग त्याच्याने आपल्या पैशामध्ये वाढ होते. आपण महागाईला बीट करतो. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करणं आहे ना, माझ्या हिशोबाने सगळ्यात ईझी आहे. नॉट इन्व्हेस्टिंग करणं डिफिकल्ट जॉब आहे. ओके. ज्यांनी आतापर्यंत कधी इन्व्हेस्टमेंट नाही केली आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? बघा, ज्यांनी आतापर्यंत कधी इन्व्हेस्टमेंट नाही केली, तर त्यांना तर मी सांगेल, की लगेच त्यांनी इन्व्हेस्टमेंट सुरू करा. हं. तर स्टार्टिंगच्या फेजमध्ये ते म्युच्युअल फंडमध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट करू शकतात. जसं त्यांचे गोल्स वरती डिपेंड आहे. त्यांचे गोल्स सपोज त्यांची वेल्थ वाढत चालली आहे आणि त्यांना वाटतं मला डायव्हर्सिफिकेशन पाहिजे. तर त्या हिशोबाने इन्व्हेस्टमेंटमध्ये भरपूर प्रचंड असे ऑप्शन्स आहे. म्युच्युअल फंडमध्ये मीथ काय झालंय, की म्युच्युअल फंडमध्ये प्रत्येकाला असं वाटतं, की मी पैसे इन्व्हेस्ट केले तर माझ्या पैशांमध्ये चढ-उतार होणार हमखास. पण असं नाहीये. म्युच्युअल फंडमध्ये पण कॅटेगरीज आहे. म्युच्युअल फंडमध्ये बेसिकली कॅटेगरी आहे डेट कॅटेगरी. ज्याच्यात फिक्स इन्स्ट्रुमेंटमध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट होतात. त्याला मार्केटचं काही म्हणजे असरच होत नाही. मार्केट जरी इथून 10% कोसळू द्या, 20% पडू द्या, 30% पडू द्या. डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये आपल्या इन्व्हेस्टमेंटला काही फरक नाही पडत. ते आपले पैसे 5 to 6% ज्या कॅटेगरीमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो त्याप्रमाणे ते वाढत राहतात. प्रश्न होतो इक्विटीचा. इक्विटीमध्ये जे आपण पैसे पार्क करतो, त्या पैशांमध्ये आपला फक्त चढ-उतार हा चालू असतो. ओके. म्युच्युअल फंडमध्ये डेट कॅटेगरी पण 15-16 कॅटेगरीज आहे आणि इक्विटी कॅटेगरी पण 15-16 कॅटेगरीज आहे. ओके. तर त्याप्रमाणे आपण इक्विटीमध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट केल्यावरच त्याच्यावर इम्पॅक्ट होतो. इक्विटीचा अर्थ काय होतो, की बिझनेस. इक्विटी म्हणजे बिझनेस आणि शेअर म्हणजे आपला हिस्सा. हं. मग जेव्हा आपण इक्विटीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो, त्यात आपला हिस्सा असतो. मग त्या कंपनीला जो प्रॉफिट होतो, त्यात आपण पार्टिसिपेट करतो आणि जर कंपनीला लॉस झाला, तर आपल्याला त्यात लॉस होतो. मग म्युच्युअल फंडमध्ये आपण कुठला फंड निवडतो, त्याच्यावरती डिपेंड असतं. जर आपले गोल शॉर्ट टर्म आहे, तर आपण डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट करू शकतो. तिथे आपल्या पैशाला काहीच धोका नसतो. मार्केट रिलेटेड आपल्याला रिस्कच नसते आणि जी इक्विटी असते, त्यात व्होलॅटिलिटी असते. रिस्क म्हणजे काय, की धोका, माझे पैसे डुबण्याची भीती. पण म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही आत्तापर्यंतची जर हिस्ट्री बघितली, तर जो लाँग टर्म राहिला आहे, म्हणजे ज्याने पैसे आपले 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष ठेवले, हं. प्रोबॅबिलिटी 0 आहे, की त्याचे पैसे त्याने इन्व्हेस्ट केलेले पैसे त्याचे मायनस झाले. ओके. त्याचं कॅपिटल पूर्णपणे सुरक्षित राहतं, पण लाँग टर्ममध्ये राहतं. ओके. शॉर्ट पिरियडसाठी इक्विटी ॲडवायझेबलच नाही. आम्ही आमच्या क्लायंट्सला तेच समजवतो, की तुम्हाला जर तुमचे पैसे जर इन्व्हेस्ट करायचे, कमीत कमी तुम्ही वेळ ही 5 वर्षाची ठेवा. इक्विटीमध्ये जर गुंतवायची तर. ओके. आणि डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये ठेवायचं तर 1 दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता. हं. ते तुमच्या ॲज पर तुमच्या गोलप्रमाणे. ओके. अशा प्रकारे तुम्ही स्टार्टिंगच्या फेजमध्ये मला वाटतं आपण म्युच्युअल फंडमध्ये पैसे पार्किंग करू शकतो. ज्यांनी इन्व्हेस्ट केले नाही त्यांना. आणि ज्यांना असेट अलोकेशनची गरज आहे, ज्यांना असं वाटतंय की माझ्याकडे 5 करोड आहे, मला ते प्रॉपरली अलोकेट करायचे, मला रिस्क नाही पाहिजे. त्याच्यासाठी एफ-डी पण चांगलं आहे. म्हणजे त्याने असेट अलोकेशन करून घ्यावे, की किती पैसा त्याचा इक्विटीमध्ये असावा. इक्विटीमध्ये जर सपोज मी माझे 70% ठेवतो, 30% डेट फंडमध्ये ठेवतो. तर 70% इक्विटीमध्ये मी माझे कसे अलोकेशन करू? तर त्यात ते इंटरनॅशनल फंड्स घेऊ शकतात, गोल्ड फंड घेऊ शकतात, सिल्व्हर फंड घेऊ शकतात. आपल्या इक्विटीमध्ये ते लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप ॲज पर त्यांच्या गोल प्रमाणे ते त्यांचं आपण सिलेक्शन करून देऊ शकतो. ओके. ज्यांना म्युच्युअल फंडबद्दल काहीच माहिती नाहीये, हं. त्यांना तुम्ही काय सांगाल? बघा म्युच्युअल फंड एक असा प्रॉडक्ट आहे, की तुम्हाला प्रोफेशनल फंड मॅनेजर तुमच्या हातात भेटतात, जे तुमच्यासाठी काम करतात. हं. बेसिकली म्युच्युअल फंड काय आहे, की आपले कॉमनली पूल मनी आहे. म्हणजे सगळ्यांचे पैसे एक जागी फंड मॅनेजरकडे येतात आणि ते पैसे ते इन्व्हेस्ट करतात. हं. तर एक प्रोफेशनल फंड मॅनेजरकडे त्यांच्याकडे पूर्ण टीम असते, रिसर्च टीम वगैरे. त्यातल्या त्यात ते मनी मॅनेजमेंट करू शकतात. ह्याच्यात कसं होतं, की आपले पैसे ते लोकं चांगल्या जागी, चांगल्या बिझनेसेसमध्ये पार्टिसिपेट करतात. आता मग आपल्याला कधी-कधी असा प्रश्न पडतो, जर म्युच्युअल फंड पण स्टॉक मार्केटमध्येच लावणारे पैसे, तर मी स्वतःच माझे पैसे स्टॉकमध्ये लावतो. पण ही इथे आपण सगळ्यात मोठी चूक करतो. हं. इथे काय होतं प्रॉब्लेम, की आपल्याला मनी मॅनेजमेंट समजत नाही. आपल्याला जर कोणी ₹100 दिले, तर आपण काय करू जनरली 1 स्टॉक्समध्ये किंवा 2 स्टॉकमध्ये किंवा 10 स्टॉक्समध्ये जर आपल्याला पैसे इन्व्हेस्ट करायचे, तर आपण इक्वली त्यात इन्व्हेस्ट करू. पण म्युच्युअल फंड इथेच गिमिक आहे. ते फंड मॅनेजर प्रोफेशनल टीम आहे, ते मनी मॅनेजमेंटली प्रॉपरली करतात.
ते काय करतात अशा टायमाला, की ते पैसे आपले प्रॉपरली मनी मॅनेज करतात. जर त्यांना वाटतंय, उदाहरणार्थासाठी मी घेतो, ही काही माझी इन्व्हेस्टमेंट टिप्स नाही. त्यांना वाटतं रिलायन्समध्ये माझे 5% एक्सपोजर पाहिजे, तर तिथे 5% घेतात. त्यांना वाटतं अदानीमध्ये माझे 3% एक्सपोजर पाहिजे, तर तिथे 3% घेतात. अशा प्रकारे ते आपली मनी मॅनेजमेंट ₹100 ची प्रॉपरली करतात. ओके. त्यात प्रॉफिट कधी बुक करायचा, त्यातनं कधी एक्झिट व्हायचं, कधी एंट्री घ्यायची, हे ते प्रोफेशनल टीम करते. आपल्याला पैसे देऊन इन्व्हेस्ट करून आपल्याला शांत डिसिप्लिनमध्ये इन्व्हेस्ट करत राहायचंय आणि आपला पोर्टफोलिओ प्रोफेशनल टीम मॅनेज करत असल्यामुळे आपल्याला तेवढी त्यात भीती नसते. कारण जर त्या बिझनेसमध्ये जर काही अप अँड डाउन्स होतात, त्यांच्याकडे पूर्ण ती रिसर्च टीम त्यांना ती गाईड करते. फंड्स मॅनेजरला माहिती असतं, की त्यांनी कुठला इन्स्ट्रुमेंट हातात घेतला आणि कुठल्या पद्धतीने त्यात रिटर्न येतात. त्याप्रमाणे ते चांगल्या पद्धतीने लोकांना पैसे इन्व्हेस्ट करून चांगला प्रॉफिट जनरेट करून देतात. फक्त माझा एवढाच सल्ला असेल इन्व्हेस्टर्सला, की त्यांनी मिनिमम 5 वर्षाचा टाईम दिला पाहिजे. तर अशा पद्धतीने म्युच्युअल फंड वर्क होतो. म्युच्युअल फंडमध्ये आपण एस-आय-पीच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर एस-आय-पी म्हणजे काय आणि ती एवढी फेमस का झाली आहे? एस-आय-पी एकदम पॉप्युलर टर्म आहे. एस-आय-पी म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ह्याचा बेनिफिट काय आहे, की मार्केट सपोज वरती जरी गेलं, तरी आपली एस-आय-पी चालू राहते. म्हणजे एस-आय-पी काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. जिथे आपण एक फिक्स अमाउंट, फिक्स डेटला आपले पैसे इन्व्हेस्ट होतात. ओके. त्यात इमोशन्स कमी असतात. म्हणजे जर मार्केट डाउन झालं, तर मी इन्व्हेस्ट करू की नको? हा प्रकार त्याच्यात नसतोच. तुमचे पैसे डेबिट होणार आणि ते पैसे इन्व्हेस्ट होणार. मार्केट वाढलं, तर मी आता इन्व्हेस्ट करू की नको? पैसे डेबिट होणार, इन्व्हेस्ट होणार. खूप चांगल्या प्रकारे एस-आय-पी वर्क होतं. एस-आय-पीचा सगळ्यात मोठा एडव्हांटेज असा आहे, की तिथे आपली रुपी कॉस्ट एव्हरेजिंग होते. म्हणजे जर आज मी ₹1000 इन्व्हेस्ट करतोय आणि एक एन-ए-व्हीचा रेट ₹10 असेल, तर जवळपास मला ₹100 100 युनिट्स अलोकेट होतात. पण एन-ए-व्हीचा रेट तो डाउन झाला आणि त्याची व्हॅल्यू ₹8 आली. तुम्हाला ₹1000त 100 युनिट्सपेक्षा जास्त युनिट अक्युमुलेट होतात. जर दुसऱ्या महिन्यात पण मी माझे पैसे जर इन्व्हेस्ट केले, तर पहिल्यांदा मी ₹10 युनिटला केले ₹1000. दुसरे ₹1000 मी ₹8 युनिटला इन्व्हेस्ट केले. तर माझे टोटल ₹2000 इन्व्हेस्ट झाले. पण माझा युनिटची पर्चेस कॉस्ट काय झाली? आपण एव्हरेज बघितला तर ₹9 ला झाली. ₹9 ला झाली. बरोबर. ₹9 ला झाल्यामुळे जसं ते युनिटची व्हॅल्यू परत ₹10 ला येते, तेव्हा आपल्याला त्यात प्रॉफिट दिसतो. मग एस-आय-पीने कसं होतं, तुमचं एकतर रुपी कॉस्ट एव्हरेजिंग होते आणि छोटे-छोटे म्हणजे बोलतात ना आपण बुंद-बुंदमधनं सागर बनतो. थेंबे थेंबे तळे साचे. तळेसाच. बरोबर. मग आपलं थोडं करून आपल्याला जर वेल्थ क्रिएशन करायची, एकखट्टी आपल्याकडे पैसा नसेल, तर एस-आय-पी हा एकदम प्रभावी मार्ग आहे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी. ओके. सर असं म्हटलं जातं, की एस-आय-पीने आपण करोडोची संपत्ती बनवू शकतो. तर हे खरं आहे का? सर 100% बनवू शकतं. फक्त यात माझं म्हणणं आहे, की डिसिप्लिन पाहिजे. एक उदाहरणासाठी सांगतो. जर आपण ₹10,000 जर आपण गुंतवले आणि ते 30 वर्ष जर गुंतवले, तर आपली इन्व्हेस्टमेंट ₹36 लाख होते. पण त्यासमोर आपले ₹3.5 कोटी बनतात. अच्छा. फक्त 12% ची त्यात ग्रोथ भेटली पाहिजे. आणि यात एकदम इंटरेस्टिंग पार्ट जर तुम्हाला सांगायचा ठरला, तर 50% वेल्थ ही लास्टच्या 5 वर्षात बनते. ओके. आणि जर त्यात तुम्ही लास्टच्या 10 वर्षात वेल्थ बघितली, तर जवळपास 75% वेल्थ तुमची क्रिएट ही लास्टच्या 10 वर्षात होते. म्हणजे स्टार्टिंगच्या 20 वर्षात जेवढी वेल्थ क्रिएट नाही झाली, त्याच्यापेक्षा 75% जास्त वेल्थ लास्टच्या 10 इयर्समध्ये झाली आणि 50% लास्टच्या 5 वर्षात झाली. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, की ह्याला आपल्याला टाईम देणं गरजेचं आहे, की आपल्याला प्रत्येकाची घाई कशी असते, की झटपट पैसा आला पाहिजे. पण निसर्गाचा नियम आहे, झटपट काहीच नाही भेटत. आपल्या मुलांचं जे शिक्षण आहे, हे पण 15 वर्ष चालतं. त्याच्यानंतर कुठे जाऊन ते चांगले शिकतात. त्याचबरोबर आपण आज झाड लावलं, तर उद्या फळं येत नाही. त्याला पण टाईम लागतो. तर निसर्गाचे नियमच आहे, की आपल्याला थोडं इन्व्हेस्टमेंटला टाईम देणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो म्युच्युअल फंड्समध्ये किंवा इतर ठिकाणी, तिथे आपण सगळीकडे टाईम देतो. जर उदाहरण द्यायचं ठरलं, तर बघा आपण रिअल इस्टेट म्हणजे घर जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो, येस. घर लगेच हर 3 महिन्याने 6 महिने आपल्या ब्रोकरला आपण फोन लावतो का घराची कॉस्ट काय आहे? नाही. नाही लावत. आपण त्याला 5 वर्ष, 10 वर्ष किंवा 20 वर्षानंतर विचार करतो. मी ते घर कितीला घेतलं होतं आणि आज घराची प्राइस काय? बरोबर. सेम पद्धतीने आपण सोन्याला पण तसंच करतो. सोन्यामध्ये जेव्हा आपण गुंतवणूक करतो, तेव्हा 10-15 वर्षांनी बघतो, की मी माझ्या सोन्याची आज प्राइस काय झाली? बरोबर? पण म्युच्युअल फंडमध्ये तसं नसतं. इन्व्हेस्टरने पैसे गुंतवल्या तो काय बोलतोय, "अरे माझी आजची कॉस्ट काय? मी एवढे पैसे टाकले. आणि माझे पैसे कमी झाले." कितीतरी इन्व्हेस्टरचे आम्हाला क्लायंटचे फोन कधी-कधी असे येतात, की "सर 2 वर्ष झाले मार्केटमध्ये माझे पैसे वाढलेच नाही." मग माझं तर म्हणणं आहे, की त्यांनी बँक एफ-डीत ठेवले पाहिजे होते. तेच स्वतः सांगतात, "जर बँक एफ-डी मी केली असती, तर तिथे वाढले असते." मग तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये का टाकले? म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही खास ह्याच्यासाठीच टाकले ना, की तुम्हाला तिथे तुमचे रिटर्न्स जनरेट झाले पाहिजे. म्हणून ती तुम्ही रिस्क इन्व्हॉल्व घेतली. तर नाहीतर तुम्हाला बँक एफ-डी प्रिफर करायला पाहिजे होती. पण आपण जिथे बँक एफ-डी न करता तिथे म्युच्युअल फंडमध्ये घेतली. मग ती जोखीम आपल्याला उचलावाच लागेल
आणि जर तुम्ही त्याला टाइम दिला तर खरोखर ती वेल्थ क्रिएट होते. म्हणजे आपण जेव्हा एस-आय-पी करतो, तर तुमचा जो प्रश्न होता, की एस-आय-पीने नक्कीच आपण वेल्थ क्रिएट करू शकतो. फक्त त्याला टाईम देणं गरजेचं आहे. तुम्ही जे म्हणालात, की शेवटच्या 5-10 वर्षात ही जास्त ग्रोथ दिसते म्युच्युअल फंडमध्ये. तर हे का होतं? कंपाउंडिंगमुळे? कंपाउंडिंग इफेक्ट. ओके. आता कंपाउंडिंग इफेक्ट हा जादूचा इफेक्ट आहे. उदाहरण द्यायचं ठरलं तर जसं रूल ऑफ 72 मी तुम्हाला सांगितलंय. तर रूल ऑफ 72 म्हणजे काय? जेवढे इंटरेस्ट रेट आपल्याला भेटतात आहे, त्याने डिव्हाईड करायचं 72 ला. ओके. 7% चा एफ-डी आहे. जर मी त्याला डिव्हाईड करतोय तर 10 वर्षात पैसे डबल होतात. हं. म्हणजे जर मी आज ₹1,00,000 लावले तर 10 वर्षांनी त्याची प्राइस होणार ₹2,00,000 आणि 20 वर्षानंतर होणार आहे ₹4,00,000. तेच पैसे जर ग्रोथ मला 12% ची आहे, तर तिथे मी 72 ला जर 12 ने डिव्हाईड केलं तर एव्हरी 6 इयर्स मध्ये माझे पैसे डबल होतात. म्हणजे 1,00,000 ची व्हॅल्यू होते 6 वर्षानंतर ₹2,00,000, 12 वर्षानंतर होते ₹4,00,000 आणि 18 वर्षानंतर होतात ₹8,00,000. एफ-डी मध्ये 4,00,000 झाले आणि ते 18 वर्षातच ₹8,00,000 झाले. हं. का? कंपाउंडिंग. कंपाउंडिंगची जादू खूप मोठी आहे. पॉवर ऑफ कंपाउंडिंगचा बेनिफिट हा प्रत्येकाने घेतला पाहिजे आणि तो समजून पण घेतला पाहिजे. ओके. आता म्युच्युअल फंड पण सर खूप वेगवेगळ्या टाइपचे आहेत. तर कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे? हे कसं ठरवावं? आणि आम्हाला असेच कॉल्स येतात, की "सर हा फंडमध्ये जास्त ग्रोथ दिसते. मला ह्या फंडमध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट करायचे." ओके. पण फ्रँकली सांगू तर तसं नसतं. तुमचा डिपेंड पूर्ण गोलवर आहे. हं. जर तुमचा गोल हा लाँग टर्म असेल हं. आणि तुमची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी नसेल, तर तुम्हाला लार्ज कॅप ओरिएंटेड फंड्स म्हणजे जगातल्या आपल्या इंडियातल्या टॉप 100 कंपनीजमध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे. ओके. पण तुम्हाला असं वाटतंय, की गोल माझा सपोज 8 वर्षाचा आहे हं. आणि माझी रिस्क ॲपेटाईट पण छान आहे. म्हणजे मी घेऊ शकतो जोखीम. व्होलॅटिलिटीला पचवू शकतो. हं. तर तिथे तुम्ही स्मॉल कॅप फंडमध्ये पण आपले इन्व्हेस्ट करू शकता. ओके. आणि एज मॅटर नाही करत, पण तुमची रिस्क ॲपेटाईट आणि तुमचे गोल्स हे खूप मॅटर करतं तुमच्या इन्व्हेस्टमेंटला. त्या हिशोबाने मला वाटतं कॅटेगरीज आपण सिलेक्ट केल्या पाहिजे. ओके. सर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याचे वेगवेगळे ॲप्स सुद्धा आहेत. ओके. काही ब्रोकर्स आहेत किंवा जसं म्हणजे काय ते फर्म्स आहेत म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणारे. तर ते कसं समजावं म्हणजे एखाद्या सामान्य व्यक्तीला, की कुठे त्यांनी इन्व्हेस्ट केलं पाहिजे? म्हणजे कोणा थ्रू केलं पाहिजे? तर ह्याच्यात एकच गोष्ट मी तुम्हाला सांगेल, जो तुमचा प्रश्न आहे, की ॲप थ्रू इन्व्हेस्ट करण्यापेक्षा जर कुठला पण ॲडवायझर आपण ठेवतो, तर तो अतिउत्तम. म्हणजे का माहिती काय? कारण बघा, आपण डॉक्टरांकडे जातो, त्यांच्या सल्ल्यानुसार करतो, तर आपली हेल्थ चांगली हं. होऊ शकते. हं. पूर्णपणे बरी होऊ शकते. हं. तसंच आपण कुठले कोर्टाचे केसेस असेल, तर आपण लॉयरची हेल्प घेतो. हं. तसंच इन्व्हेस्टमेंटमध्ये पण कसं असतं, जर तिथे काही मोठं जर डॅमेज झालं, हं. म्हणजे आपण चुकीने कुठल्याही वेगळ्या स्कीममध्ये आता तुम्हाला वाटतंय, की मला 6 महिन्यासाठी पैसे टाकायचे, इन्व्हेस्ट करायचे. पण ॲप थ्रू तुम्ही काय केलंय, स्मॉल कॅप फंड निवडलाय हं. आणि जो हा लाँग टर्मसाठी आहे 10 वर्षासाठी. ओके. पण तुमचे पैसे 6 महिन्यानंतर जर अर्धे झाले, तर तुमचा गोल अचीव्ह होणारच नाही. मग ओके. इथे तुम्हाला गाईड कोण करणार? तर म्युच्युअल फंडवाले करणार, म्हणजे ॲडवायझर. तिथे तुम्हाला ॲडवायझर ठेवला पाहिजे आणि जनरली ॲप थ्रू लोकं इन्व्हेस्ट का करतात? तर त्यांना असं वाटतं, की त्यांची थोडी फीज वाचेल. म्हणजे तिथे फंड्स असतात डायरेक्ट ओके. आणि आपण जे ॲडवायझर थ्रू फंड देतो ते असतात रेग्युलर. हं. मग तिथे त्यांना वाटतं, की माझी फीज वाचेल. पण माझं म्हणणं आहे फीज वाचून कोणी वेल्थ क्रिएट करत नाही. हं. जर एवढंच असतं, तर तुम्ही मला सांगा, जे डायरेक्ट स्टॉक्समध्ये पैसे टाकतात, तर त्यांचं जर ब्रोकरेज 0 जरी केलं, तर तुम्हाला वाटतं का त्यांना प्रॉफिट होईल? त्यांना जो लॉस करायचा ते करणारच. मग ती फीज वाचून काय होणार आहे? पण जर कोणी सल्ला देऊन जर त्याच्यातनं काही कमिशन त्याचे ठेवतोय हं. 1% 2% आणि त्याला जर प्रॉफिट करून देतोय, तर नक्कीच त्याला ते आवडेल. तर ह्याला अजून एक उदाहरण देतो मी तुम्हाला डायरेक्ट आणि रेग्युलरसाठी, की डायरेक्ट अशा प्रकारे तुम्ही समजू शकता, की जर आपल्याला खोकला आलाय, तर मी काय करतोय, डॉक्टरचे पैसे वाचवण्यासाठी डॉक्टरकडे न जाता डायरेक्ट मेडिकलमध्ये जाईल आणि बोलेल खोकल्याचं औषध दे आणि ते घेईल. म्हणजे खोकला बरा झाला, तर माझे पैसे वाचले डॉक्टरचे. अशा प्रकारे डायरेक्ट फंड्स असतात. आणि रेग्युलर म्हणजे काय, तुम्हाला डॉक्टरकडे जायचंय. डॉक्टर तेच औषध तुम्हाला लिहून देईल, जो तुम्हाला जो मेडिकलवाला देणार होता. पण ते डॉक्टरने प्रिस्क्राईब केलंय. मग ते आपण मेडिकलमध्ये येतो आणि आपला खोकला बरा होतो. उदाहरण ह्याच्यात एवढ्यासाठीच, की डॉक्टर हा पूर्णपणे तुमचं डायग्नोसिस प्रॉपरली करू शकतो. म्हणून एक ॲडवायझर तुमच्या वेल्थ क्रिएशनमध्ये नेहमी असावा. त्याचबरोबर ॲडवायझरचा बेनिफिट हा पण आहे, जर मार्केट सपोज खाली आहे, ती अपॉर्च्युनिटी तुम्हाला भेटते, हं. तर तुम्हाला तो वेळोवेळी गाईड करू शकतो. हं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सपोज तुम्हाला पूर्ण नॉलेज आहे, फंडचं पण नॉलेज आहे, सगळं नॉलेज आहे. पण तुमच्याकडे तो टाईमच नाही इन्व्हेस्ट करायला. मग एक ॲडवायझर तो तुमच्यासाठी टाईम तुमचा सेव्ह करू शकतो. हा सगळ्यात मोठा फायदा आहे ॲडवायझरचा. ओके. तुम्ही जसं सर मगाशी म्हणालात, की वेगवेगळे टूल्स आहेत इन्व्हेस्टमेंटसाठीचे. जसे पी-एम-एस आहे, ए-आय ना? हां, आय-ए-एफ. पी-एम-एस, ए-एफ आहे. तर या टूलबद्दल सांगा हे काय आहेत? पी-एम-एस म्हणजे काय? पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस. ओके. ह्याच्यामध्ये कसं असतं,
की म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला कॉमन पोर्टफोलिओ प्रत्येक इन्व्हेस्टरच्या हातात येतो. हं. पण पी-एम-एस थ्रू काय तुम्ही कस्टमाइज टेलर मेड पोर्टफोलिओ तुमचा बनवू शकता. ओके. म्हणजे प्रत्येक इन्व्हेस्टरसाठी हा एक वेगळा पोर्टफोलिओ असतो. हं. त्याच्यात पण पी-एम-एसमध्ये पण 2 कॅटेगरीज आहे. हं. 3 कॅटेगरीज आहे जवळपास. हं. एक कॅटेगरी असते की डिस्क्रिशनरी आणि दुसरी असते नॉन डिस्क्रिशनरी. ओके. डिस्क्रिशनरीमध्ये काय असतं, की फंड मॅनेजर जे तुम्हाला सिलेक्शन तुमच्या हं. स्टॉक्समध्ये करतात आणि ते तुम्हाला त्यांच्या हिशोबाने त्यांच्या सल्ल्यानुसार ते तुमचे पैसे इन्व्हेस्ट होतात. ओके. एन-डी-पी-एम-एस प्रचलित आहे. एन-डी-पी-एम-एसमध्ये काय होतं नॉन डिस्क्रिशनरीमध्ये हं. त्याला आम्ही एन-डी-पी-एम-एस बोलतो. ओके. ह्याच्यामध्ये जे आपण पैसे इन्व्हेस्ट करतो, तर तुम्हाला फंड मॅनेजर सल्ला देतात. पण ते पूर्णपणे डिसिजन ॲज अ इन्व्हेस्टरचं असतं, की ओके. त्यात त्याला ते ॲक्सेप्ट करायचंय की नाही. अशा प्रकारे आणि एक ॲडवायझरी पी-एम-एस असतं. हं. तशा प्रकारे पी-एम-एसमध्ये भरपूर कॅटेगरीज आहे. ह्याच्यामध्ये डायरेक्ट इक्विटीमध्ये म्हणजे तुमच्याकडे डायरेक्ट शेअर्स तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये पडतात आणि म्युच्युअल फंड थ्रू तुम्हाला युनिट भेटतात. हा मोठा मेजर डिफरन्स आहे. पी-एम-एसची तिकीट साइज जर बघितली, तर मिनिमम ₹50,00,000 पासून स्टार्ट होते. पी-एम-एसमध्ये जर आपल्याला पैसे इन्व्हेस्ट करायचे, तर कमीत कमी आपल्याकडे ₹50,00,000 असणं गरजेचं आहे. हं. आणि म्युच्युअल फंडमध्ये आपण ₹100 पासून सुरुवात करू शकतो. ₹100 पासून आपल्याकडे ₹100 जरी खिशात असतील, तरी आपण चांगल्या पद्धतीने म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. आणि ए-आय बद्दल? ए-आय-एफ म्हणजे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड्स. हं. ह्याच्यात पण मिनिमम जी इन्व्हेस्टमेंट क्रायटेरिया आहे, हा मिनिमम ₹1,00,00,000. ए-आय-एफ कॅटेगरीमध्ये पण 3 कॅटेगरीज आहे. कॅट 1, कॅट 2 आणि कॅट 3. हं. कॅट 1 मध्ये कसं, जिथे व्हेंचर फंड्स, व्हेंचर म्हणजे काय स्टार्टअप कंपन्या आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंड्समध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट होतात. कॅट 2 मध्ये आपले रिअल इस्टेट्स हं. आणि प्रायव्हेट इक्विटीमध्ये. प्रायव्हेट इक्विटीचं म्हणजे कसं आता जनरली लगेच सामान्य लोकांच्या लक्षात येत नाही प्रायव्हेट इक्विटी म्हणजे. प्रायव्हेट इक्विटी म्हणजे तेच फंड जे बी-एस-ई, एन-एस-सीमध्ये लिस्टेड नसतात. जसं आता झेप्टो ही प्रायव्हेट इक्विटी ओके. अजून लिस्टेड नाहीये. म्हणजे अर्ली स्टेजमध्ये आपले पैसे आपण ए-आय-एफ थ्रू इन्व्हेस्ट करू शकतो. ओके. त्याचबरोबर आपल्याला रिअल इस्टेटमध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट करायचे. म्हणजे काय होतं, आजकाल बिल्डर्सला सगळ्या बँक्स आणि एन-बी-एफ-सीज लोन देत नाही. मग इथे प्रायव्हेट ए-आय-एफ थ्रू त्यांना फंडिंग होते आणि मग जो बिल्डरला फायदा होतो, तो आपल्या ॲज अ इन्व्हेस्टरला तो डिस्ट्रिब्यूट होतो. आणि हे सगळं ए-आय-एफ झालं, पी-एम-एस झालं, म्युच्युअल फंड्स झालं, हे सगळं सेबीच्या अंडर आहे. म्हणजे ह्याला सेबी रेग्युलेट करते. ओके. त्याच्यामुळे आपल्याला तिथे सेफ्टी पर्पज जर बघितला, तर खूप छान आहे. रेग्युलेटर अपॉइंटेड ह्या सगळ्या कॅटेगरीज आहे. ओके. सर तुम्ही मगाशी म्हणालात, की वेल्थ इन्शुरन्स. तर हा का महत्वाचा आहे? वेल्थ इन्शुरन्स नावातच वेल्थ मी तुम्हाला पहिलेच हं. सांगितलंय. तर बेसिकली मी परत हेल्थ बोलतो, नाहीतर आपले इन्व्हेस्टर कन्फ्यूज होतील. हेल्थ इन्शुरन्स हा का गरजेचा आहे? कारण बघा, जर आजच्या डेटमध्ये हं. जर आपण पैसे इन्व्हेस्ट करतोय आणि 20 वर्षानंतर सपोज आपण एक करोड, 2 करोड व्हॉटएव्हर अमाउंट वेल्थ क्रिएट केली आणि जर 20 वर्षानंतर जर काही मोठी इमर्जन्सी, मेडिकल इमर्जन्सी आली, हं. कशी पण येऊ शकते ती ॲक्सिडेंशियली या आपलं कुठल्या डिसीजने. तर पूर्ण पैसा आपला हा एका दिवसात डिस्ट्रॉय होऊ शकतो. बरोबर. 20 वर्ष केलेली मेहनत ही पाण्यात जाईल. त्याच्यामुळे आपल्याला खास हा हेल्थ इन्शुरन्स बोला या वेल्थ इन्शुरन्स बोला, हा काढून घेणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे लाईफ इन्शुरन्स किंवा टर्म लाईफ इन्शुरन्स हे वेगवेगळे टाइप्स आहेत इन्शुरन्सचे. तर यातला कोणता इन्शुरन्स सगळ्यात बेस्ट असतो? सर माझ्या हिशोबाने तर प्रत्येक इन्शुरन्स आपल्याकडे असला पाहिजे. मी थोडं तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सबद्दल डिटेल सांगतो. हं. आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स याने म्हणजेच काय, की आपण हेल्थ इन्शुरन्स काढला, हं. तर आपल्याला 24 तासाच्या वरती जर हॉस्पिटलायझेशन झालं, तर हेल्थ इन्शुरन्स कंपन्या पूर्णपणे खर्च उचलतात ओके. आणि तो आपल्याला देतात. म्हणजे ह्याच्यामुळे आपली वेल्थ प्रोटेक्ट राहते आणि आपल्याला अचानक पैशांची गरज भासत नाही किंवा आपला कुठला गोल आपल्याला ब्रेक करायची गरज पडत नाही. हेल्थ इन्शुरन्स फक्त माझं एक म्हणणं आहे काढताना काय गोष्टी काळजी घेतल्या पाहिजे आपण, की आपण एक सफिशियंट हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजे. हं. म्हणजे आज जर मी 10,00,000चा हेल्थ इन्शुरन्स घेतोय, तर तो 5 आणि 10 वर्षानंतर त्याच्या 10,00,000ची व्हॅल्यू ही कमी असेल. म्हणजे महागाई वाढते. त्याच्यामुळे तो पण वाढला पाहिजे. जर फ्युचरमध्ये 5-10 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू आपल्याकडे कमीत कमी ती 1 करोडची तरी झाली पाहिजे, त्या हेल्थ इन्शुरन्सची. मग अशा मार्केटमध्ये कंपन्या उपलब्ध आहे. आज जरी 10,00,000ची मी पॉलिसी काढतो, तर ती ऑटोमॅटिक वाढत-वाढत ती 10 वर्षानंतर 1 करोडची पॉलिसी होते. आता हे का गरजेचं आहे? तर कारण आपण जर बेड चार्जेस बघितले, तर आज जो बेड आपल्याला 4,000त 5,000त जो उपलब्ध आहे काही हं. हॉस्पिटलमध्ये, हं. तो 5 वर्षानंतर तिथे ₹5,000त उपलब्धच नसतो. त्याची व्हॅल्यू वाढलेली असते. तो 1 डेचा त्याचा जो रेंट असतो ते 7,000, 8,000, 10,000 वर पण जातं. मग जशी महागाई वाढते तसा आपला हेल्थ इन्शुरन्स हा वाढणं किंवा मोठा घेणं खूप गरजेचं आहे आणि तो सफिशियंट ठेवणं खूप गरजेचं आहे. ओके. असे कोणते इन्शुरन्स आहेत किंवा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या प्रत्येक व्यक्तीने घेतल्या पाहिजेत? जसं की हेल्थ इन्शुरन्स असेल, लाईफ इन्शुरन्स असेल, त्याबद्दल काय सांगाल?
आता ह्याच्यात पण गोलवर डिपेंड आहे. हेल्थ इन्शुरन्स आपण काढल्याने आपलं हेल्थ प्रोटेक्ट जातं. आता लाईफ इन्शुरन्समध्ये कसं आपलं टर्म इन्शुरन्स. बेसिकली टर्म इन्शुरन्स हा प्रकार आहे ना, प्लॅन बी ऑप्शन आहे आपल्या वेल्थला प्रोटेक्ट करायचा. ओके. म्हणजे जर मी कुठला एक गोल डिसाईड केलाय, मला वाटतं पुढच्या 20 वर्षात मला ₹2 करोड जमा करायचे, म्हणजे वेल्थ क्रिएट करायची. हं. आणि मी त्या 2 करोड साठी माझी इन्व्हेस्टमेंट सुरू करतोय. पण जर उद्या मला काही झालं, तर माझ्या घरच्यांना म्हणजे मी ते ₹2 करोड का करत होतो, तर मला असं वाटत होतं, की माझ्या मुलाचं हायर एज्युकेशन सपोज इंटरनॅशनली झालं पाहिजे आणि मी ₹2 करोड एक गोल ठेवलाय. हां. पण जर उद्या मला 2 वर्षात काय झालं, तर माझे 2 करोड जर जमा नाही झाले, तर माझ्या मुलाचं शिक्षण तर कंप्लीट होणार नाही. हं. मग तिथे मला कुठलं गरज पडेल, तर टर्म इन्शुरन्सची. जो माझा टर्म इन्शुरन्स सपोज 2 करोडचा आहे, तर ॲट लीस्ट 2 वर्षानंतर माझा जर प्लॅन ए ॲक्टिव्हेट म्हणजे सक्सेसफुल नाही झाला, तर माझा प्लॅन बी हा ॲक्टिव्हेट होतो. म्हणजे जर उद्या मला काही झालं, तर माझे टर्मचे जे पैसे आहे, टर्म हं. प्लॅनचे, हे माझ्या नॉमिनीला हं. भेटू शकतात आणि ते माझ्या मुलाचा जो गोल होता, आम्ही जो ठरवला होता, तो पूर्णपणे कंप्लीट होऊ शकतो. म्हणून हेल्थ म्हणून प्लॅन ए बरोबर प्लॅन बी जसं आपण लाईफ इन्शुरन्स बोलतो, त्यामध्ये टर्म इन्शुरन्स घेणं खूप गरजेचं आहे. तर लाईफ इन्शुरन्समध्ये पण प्रकार भरपूर आहे. आपण खूप साऱ्या जेव्हा आपण पहिलं जॉब स्टार्ट करतो, तेव्हा आपल्याला घरातल्या सगळ्यांनी सांगितलेलं असतं. काय? तर इन्शुरन्स काढून घे. कंपनीचं नाव मी सांगत नाही, पण इन्शुरन्स काढून घे. मग आपण जाऊन त्या कंपनीचा इन्शुरन्स घेतो. तो टर्म प्लॅन पण नसतो, हेल्थ प्लॅन असतो. तो असतो ट्रॅडिशनल प्युअरली सेव्हिंग प्लॅन. हं. ज्याच्यामध्ये इन्शुरन्स पण असतं, थोडंच इन्शुरन्स असतं. ज्याच्यात काहीच घरच्यांचं होत नाही आणि इन्व्हेस्टमेंट पण थोडीच असते, ज्यात काही मोठी वेल्थ पण क्रिएट होत नाही. म्हणून मला असं वाटतं, की आपण प्युअरली हेल्थ इन्शुरन्स, प्युअरली टर्म इन्शुरन्स आणि प्युअरली इन्व्हेस्टमेंट असे डायव्हर्सिफाईड आपलं म्हणजे प्युअरली त्या कॅटेगरी वाईज आपण इन्व्हेस्टमेंट केल्या पाहिजे. हं. मोस्टली लोकं मनी बॅक प्लॅन्स घेण्याकडे जास्त कल असतो, की काहीतरी रिटर्न्स मिळेल या दृष्टीने सुद्धा. पण सर आता ह्या इन्शुरन्सची व्हॅल्यू किती असली पाहिजे? समजा हेल्थ इन्शुरन्स असेल किंवा टर्म लाईफ इन्शुरन्स, तर किती व्हॅल्यूचा इन्शुरन्स हा आपण घेतला पाहिजे? आता आपल्याला लहानपणापासून तेच शिकवलंय. आपण टाकलं की आपल्याला परत रिटर्न पाहिजे. हां, हां. मग त्या दृष्टीनेच आपण विचार करतो परत मिळणार काय? हो. मग भरपूर लोकं जेव्हा मनी बॅक पॉलिसी घेतात, हं. खरोखर त्यांचे ते गोल अचीव्ह होतात का? ते पैसे आल्यानंतर ते गोल कंप्लीट करतात का खर्च करून टाकतात पैसे? हं. प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे आणि त्या हिशोबाने आपण त्या पॉलिसीज काढल्या पाहिजे. हं. इन्शुरन्स घेणं चुकीचं नाही, पण ते आपल्याला सूट होतंय की नाही हे मेन चेक करणं गरजेचं आहे. आता हेल्थ इन्शुरन्स किती असावा? तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, की हेल्थ इन्शुरन्स आपला सफिशियंट असावा, जेणेकरून आपली वेल्थ ब्रेक नाही झाली पाहिजे ओके. आणि आपल्या लाईफस्टाईलनुसार आपल्या लाईफस्टाईल जशी आहे त्या हिशोबाने. आता सपोज कोण लीलावतीमध्ये आपली ट्रीटमेंट करतंय, तर कोण आपलं छोट्या हॉस्पिटलमध्ये, विवेकमध्ये आपली हं. ट्रीटमेंट करतंय, हं. जे घाटकोपरमध्ये प्रचलित आहे. तर आपल्या हॉस्पिटल म्हणजे आपली लाईफस्टाईल कशी आहे? आपण हं. कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणार आहे? तिथे खर्च किती आहे? हा साधारणतः अंदाज घेऊन आपण तो तेवढा सफिशियंट आपल्या लाईफस्टाईलनुसार, आपल्या इन्कमनुसार आपला हेल्थ हं. इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर टर्म इन्शुरन्स तर प्युअरली आपल्या इन्कमवर डिपेंड करतं, हं. की टर्म इन्शुरन्स आज आता मी जरी बोललो, की उद्या मला 500 कोटीचा टर्म पाहिजे, तर कोणी देणार नाही. तेच जर मी माझा सफिशियंट 5 करोडचा काढला, तर मला इन्शुरन्स कंपनी पण देईल. कारण माझ्या इन्कमप्रमाणे तो मला कंपनी डिसाईड करते. पण आपण त्यात काय करतो? आपण त्यात अजून छोटा काढतो. 1 करोडचा काढायला जातो. तर बेसिकली आपल्या इन्कमचा रिप्लेसमेंट आहे हा टर्म इन्शुरन्स. हां. मग आपलं जसं इन्कम आहे त्या हिशोबाने मला वाटतं आपला टर्म इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे. ओके. सर हा पॉडकास्ट बघून एखाद्याला वाटलं, की आपण सुद्धा फायनान्शियल प्लॅनिंग केलं पाहिजे किंवा त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करायचं असं वाटलं, तर त्यांनी पहिली स्टेप काय घेतली पाहिजे? जोकसपाट नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा. पण मी सांगेल, की आम्ही त्याची पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग करून घेऊ. म्हणजे आम्ही त्याची पूर्ण मनी मॅनेजमेंट करू, ओके. की त्याचा इन्कम काय आहे? मग त्या इन्कममधनं त्याचे खर्च किती आहे? हं. मग खर्च किती झाल्यानंतर हातात उरतात किती? मग त्या हिशोबाने त्याला किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे त्याच्या गोलप्रमाणे? त्याने किती हेल्थ इन्शुरन्स ठेवला पाहिजे? किती टर्म प्लॅन घेतला पाहिजे? तर हे आम्ही त्याला प्रॉपरली संपूर्ण गाईड करू. ओके. सर समजा एखाद्याचं इन्कम मंथली ₹50,000 आहे. त्याच्या घरात 4 लोकं आहेत. त्याच्यावरती डिपेंड आहेत. तर त्यांनी कसं प्लॅनिंग करावं त्याचं? म्हणजे तुम्ही थोडक्यात काय गाईड कराल? मी तर पहिलं सांगेल, की त्यांनी पहिलं संपूर्ण फॅमिलीचा एक हेल्थ इन्शुरन्स काढून घ्यावा. हं. त्यानंतर स्वतःचा टर्म प्लॅन काढून घ्यावा आणि त्याच्यानंतर जी अमाउंट उरेल त्याची त्याने इन्व्हेस्टमेंट करावी. ओके. आता सर प्रत्येकाला वाटतं, की फायनान्शियल फ्रीडम मिळालं पाहिजे. ओके. तुमच्या दृष्टीने फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय? माझ्या हिशोबाने फायनान्शियल फ्रीडम म्हणजे ते, की हवी ती गोष्ट आपल्याला हव्या त्या टायमाला लगेच घेता आली पाहिजे. बघा, सकाळी उठल्यानंतर कुठलं कारण नसेल ना काम करायचं, तर तो फायनान्शियल फ्रीडम. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय माझ्या हिशोबाने, की आपल्याला हवी ती गोष्ट हव्या त्या टायमाला घेता पण आली पाहिजे. हं. आणि आपली जी रेग्युलर रूटीनमधला जो खर्च आहे, मला असं वाटतं
जरी उद्या मला जर माझा इन्कम म्हणजे मला असं पॅसिव्ह इन्कम पाहिजे, की हा खर्च संपूर्ण तिथून निघाला पाहिजे. म्हणजे मी फक्त माझ्या आवडीसाठी काम करू. बरोबर. मला जर सपोज इन्कम तिथून नाही जरी आलं, तरी माझे लाईफस्टाईलमध्ये मला काही फरक नाही दिसला पाहिजे. माझी लाईफस्टाईल जशी चालली तशी चालली पाहिजे एन्जॉयफुली आणि मला माझ्या आवडीसाठी फक्त मला काम करायचंय. मला फायनान्शियल फ्रीडम माझ्या हिशोबाने माझ्या मते असं मला वाटतं. ओके, ओके. सर गुंतवणूक सुरू करण्यासाठी सर्वोत्तम वय कोणतं? मला वाटतं जेव्हा पहिली सॅलरी जी हातात येते, हं. तेच बेस्ट टाईम इन्व्हेस्ट करण्यासाठी. ओके. एस-आय-पी की एफ-डी? नक्कीच दोन्ही पण. पण मला वाटतं की लाँग टर्म वेल्थ क्रिएशन करायची तर एस-आय-पी आणि शॉर्ट टर्म असेल तर एफ-डी. ओके. मार्केट क्रॅश झाल्यावर काय करावे? मार्केट क्रॅश झाल्यावर मला वाटतं पेशन्सफुली आपण त्याला बघावे, त्याचा एन्जॉय करावा आणि आपली जशी इन्व्हेस्टमेंट डिसिप्लिनमध्ये चालली, ती कंटिन्यूअस तशीच चालू राहू द्यावी. ओके. प्रत्येक गुंतवणूकदारांनी अशी कोणती एक सवय आहे, जी अंगी बाळगली पाहिजे? सातत्य म्हणजेच डिसिप्लिन. डिसिप्लिनने आपली इन्व्हेस्टमेंट नेहमी कंटिन्यूअस केलीच पाहिजे. प्रत्येकाने टाळावी अशी एक आर्थिक चूक. आपण इन्व्हेस्टमेंट जी उशिरा सुरू करतो ना, म्हणजे डिलेइंग इन्व्हेस्टमेंट ही वाटतं मला गोष्ट टाळायली पाहिजे इन्व्हेस्टमेंट करताना. ओके. डिसिजन त्याने ताबडतोब घेतले पाहिजे. सर आता आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे आलोय. ओके. तुमचा एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या फील्डमधला. तुम्ही जाता-जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? एखादी अशी गोष्ट जी त्यांनी चूक म्हणजे टाळावी किंवा एखादी गोष्ट जी केलीच पाहिजे किंवा तुमची एखादी सक्सेस स्टोरी? मला असं वाटतं, की आपण गुंतवणूक ही लवकरात लवकर सुरू करा. कारण मी कंपाउंडिंगचा इफेक्ट तुम्हाला सांगितला. मेजर वेल्थ ही आपली स्टार्टिंगच्या 30 वर्ष जेव्हा आपण गुंतवणूक करतो, तर 10 वर्षात लास्टच्या 10 वर्षातच आपली 50% वेल्थ बनते. त्याच्यामुळे आपल्या गुंतवणुकीला उशीर नका करू. म्हणजे ही गोष्ट तुम्ही टाळा आणि गुंतवणूक लवकरात लवकर सुरू करा. ओके. धन्यवाद सर, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप महत्त्वाची माहिती मिळाली. गुंतवणूक हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि खूप लोकं ही चूक करतात, की ते गुंतवणूक करत नाहीत. आणि याबद्दलचं जे नॉलेज सुद्धा आहे, ते सुद्धा कमी आहे. म्हणजे ते स्कूल, कॉलेजपासून मला असं वाटतं, की शिकवलं गेलं पाहिजे, की गुंतवणुकीचं महत्त्व सर्वांना कळालं पाहिजे. कारण लोकं कमवतात, पण त्यांना फायनान्शियल प्लॅनिंग नसतं, फायनान्शियल डिसिप्लिन नसतो. त्यामुळे कमावलेले राहत नाहीत, असंच होतं. त्यामुळे कितीही कमावलं तरी त्यातले थोडे तरी सेव्हिंग केलेच पाहिजे, जसं तुम्ही सांगितलंत. नक्कीच सर्वजण हे करून करोडपती होतील. धन्यवाद सर, तुम्ही पुन्हा एकदा पॉडकास्टसाठी वेळ दिल्याबद्दल. तर तुम्हाला सुद्धा सरांकडून गुंतवणुकीचे टिप्स घ्यायचे असतील किंवा फायनान्शियल एडवाईस घ्यायची असेल, तर सरांना नक्की कॉन्टॅक्ट करा. सरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. धन्यवाद.